आणि माझं नाव गणेश गोसावी. माझ्या आईच्या नावावर कार्ड आहे आणि मी 20 तारखेला टाकी घेतली होती आणि तेव्हा मी घरी नेली. गॅस थोडासा शिल्लक होता. माझं अजून एक कनेक्शन आहे भारत गॅसचं. त्यात शिल्लक असल्यामुळे मी एक 3 दिवस झालं जोडलेली टाकी आणि काल रात्री बघितलं तर गॅस संपला. मी म्हणलं नवीन टाकी कस काय संपली. तर बघितलं आई म्हणली असं उलट करून बघ त्याला. मग पलटी केली टाकी. पलटी केली तर काहीच नाही. गॅस ह्याच्यात तर पाणी वाजतंय असं. आई म्हणली काय वाजतंय बघितलं तर खाली चावी घातली. चावी घातल्यानंतर त्यातनं पाणी आलं बाहेर. मग नंतर मी गॅस एजन्सीवाल्याला दुसऱ्या दिवशी फोन केला. ते म्हणला काय असेल ती तुमचं टाकी घेऊन या आणि जेवढं पाणी असेल तेवढं तुम्ही वजा करून तुम्हाला दुसरी टाकी देतो. एवढंच बोलणं झालं. टाकी तुमच्या गावात गाडी येते का तुम्हाला इकडं? नाही इकडं बिग वनला आणावं लागते. गोडवनला पण नसतं. डायरेक्ट ऑफिसला नसतं काय. डायरेक्ट गोडवनला जायचं आणि गोडवून वरनं घेऊन यायची टाकी. साधारणतः तुमच्या घरापासून तुम्हाला गॅसचं गोडाऊन असेल किंवा गॅस एजन्सी असेल किती लांब आहे अंतर? जवळजवळ 12 किलोमीटर आहे सर. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक ज्यावेळेस तुम्हाला टाकी लागते त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस गोडवनला जाऊन तिथं नोंदवायची ऑफिसला आणि गोडवनला जाऊन घेऊन यायची. बर. काय कोणती एजन्सी काय? अंजली इंडियन एजन्सी. काय कुठे आहे ते? ते बिग वन मध्येच आहे प्रॉपर. मग आता तुमची मागणी काय? आता प्रशासनाला काय तुमची मागणी काय असणार आहे? काय नाही सर्वसामान्यांची एकदम लूट होती. मी आता हे गॅस म्हणजे बुकिंग करण्यासाठी आलेले. बुकिंग झालं आमच्या गावामध्ये येते गाडी. टाकीमध्ये पाणी निघालं कसं वाटतं? काय वाटतं? कसं पाहता? हा ना, मग तोच तर विचार करते मी काय सांगू असं वाटतं की सरकारने महागाई तर एवढी केली, पण महागाई करून जर अशी दगाबाजी होत असेल तर त्यात करायचं काय? स्त्रियांनी करायचं काय? आज काम बुडवायचं, दिवसभर त्या टाकीसाठी लाईन मध्ये राहायचं, 4-4 दिवस का टाकी बुक पण होत नाही आता पहिल्यासारखी. आणि बुक करून मोकरम येणं जाणं पण करायचं, लांब गोडाऊनला पण आणायला जायचं. तुम्ही राहता कुठं आणि तुमच्यापासून ही एजन्सी किती लांब अंतरावर आहे? 4 किलोमीटर तरी असं साधारण. गोडाऊनला टाकी आणायला किती लांब? ते अजून 3 किलोमीटर म्हणजे असं 7 ते गाडीवर. कोणती गाडी? कुणाला पण घेऊन जायचं. आमच्याकडे तर सध्या गाडी पण नाहीच आहे. कुणाला बी त्यात 100 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि घेऊन जायचं मुलांना वगैरे. आणि त्यात जर असं पाणी निघत असेल तर करायचं काय?